नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन टी म्हात्रे सर. आज आपल्याला या ठिकाणी इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये कशा पद्धतीने डायमेन्शनिंग करायचं आहे, म्हणजेच मापलेखन कशा पद्धतीने करायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आता या डायमेन्शनिंगच्या दोन सिस्टीम आहेत. एक अलाइन सिस्टीम आणि दुसरी जी आहे ती युनि डायरेक्शनल सिस्टीम. आता ते कशा पद्धतीने माप द्यायचं किंवा कसं माप द्यायचं ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजे तो त्रिकोण असो, चौकोन असो, पंचकोन असो, षटकोन असो, आयसोमेट्रिक असो किंवा ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. आता बघा या इथे टॉपिकचं नाव डायमेन्शनिंग म्हणजेच मापलेखन, सिस्टीम्स ऑफ डायमेन्शनिंग म्हणजेच मापलेखनाच्या पद्धती. आता यामध्ये दोन पद्धती आहेत, एक अलाइन सिस्टीम आणि दुसरी युनिडायरेक्शनल सिस्टीम. अलाइन सिस्टीमलाच म्हणतात संलग्न पद्धत आणि युनिडायरेक्शनल सिस्टीमला मराठीमध्ये म्हणतात एक दिशा पद्धत. आता ह्या इथे काय दिलंय, फॉर लिनियर डायमेन्शन्स म्हणजेच रेषीय मापलेखनासाठी. ज्या वेळेला आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो त्यावेळेला माप कशा पद्धतीने द्यायचं हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय. आता बघा ह्या इथे ही अलाइन सिस्टीम दिलेली आहे. या ठिकाणी मी एक सर्कल काढलंय, इथे एक छोटं सर्कल काढलंय, इथे 20-20-20 असं माप दिलंय. आता हे ड्रॉ करण्याकरता सर्वात प्रथम तुम्ही एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ करा. कुठे एक डॉट मारा, त्याच्यावर प्रोटेक्टर म्हणजे कोन मापक ठेवा, 90चा पॉइंट प्लॉट करा आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. म्हणजे प्लस काढायचंय थोडक्यात. आता हा जो प्रोटेक्टर आहे या आडव्या रेषेपासून 45 अंशावर 45 डिग्रीजवर एक पॉइंट प्लॉट करा. या आडव्या रेषेपासून 45 डिग्री किंवा 45 अंशावर एक पॉइंट प्लॉट करा. ही एक लाईन आली आणि या साईडला एक लाईन आली. आता कंपास मध्ये 10 मिलीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर डिस्टन्स घेऊन हा जो सेंटर पॉइंट आहे इथून एक फेंट सर्कल काढा. हे किती घेतलं, 10. त्यानंतर कंपास मध्ये डिस्टन्स घ्या 30 मिलीमीटर म्हणजे 30 मिलीमीटर. या इथे कंपास ठेवलं, हे एक सर्कल काढलं. आता काय केलं पहा, आपण पहिले आडवी रेषा, उभी रेषा, 45 डिग्री, 45 डिग्री, सर्कल नंबर 1 आणि सर्कल नंबर 2. आता इथे एरो एरो, या इथे एरो एरो, इथे एरो एरो, प्रत्येक ठिकाणी एरो आलेले आहेत. आता अलाइन सिस्टीम मध्ये हॉरिझॉन्टल लाईनच्या वरच्या बाजूला माप दिले जाते. म्हणजे ह्या इथे एक एरो दिलेला आहे, ह्या इथे एक एरोने वरच्या बाजूला माप टाकलं आहे 20 मिलीमीटर. त्यानंतर ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, याच्या वरच्या बाजूला माप दिले 20 मिलीमीटर. अबव द हॉरिझॉन्टल लाईन अँड अलॉंग द लाईन अँड ऍट द लेफ्ट ऑफ व्हर्टिकल डायमेन्शन लाईन. व्हर्टिकल म्हणजेच काय, उभी रेषा. ही आडवी, ही उभी रेषा. इथे एरो काढला मी, इथे एरो काढला, इथे एरो, इथे एरो. आता या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडला डायमेन्शन द्यायचे 20. बघा रेड कलर मध्ये दाखवलेलं आहे. या इथे बघा, या इथे लेफ्ट साईडला. आणि म्हणजे जे इन्क्लाइन लाईन आहेत किंवा तिरक्या रेषा आहेत त्याच्या वरच्या बाजूला माप आहे. बघा इथे 20, इथे 20, इथे 20 आणि या ठिकाणी 20. म्हणजे ही एक डायग्राम तुम्हाला काढायची आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे ज्या वेळेला प्रत्यक्ष व्ह्यू असतो किंवा एखादा देखावा असतो त्यामध्ये मापे कशा पद्धतीने देतात याकरता मी या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याकरता सर्वात प्रथम एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. किती अंतरावर घ्या, त्या लाईनला एक डॉट मारा, इथे प्रोटेक्टर ठेवा, 90चा पॉइंट प्लॉट करा आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा म्हणजे उभी रेषा. आता ह्या रेषेपासून 40 मिलीमीटर किंवा 40 मिलीमीटर डिस्टन्स वर एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. ही रेषा या रेषेला समांतर आहे. काय केलं, पहिले हॉरिझॉन्टल लाईन, डॉट, प्रोटेक्टर, 90चा पॉइंट, व्हर्टिकल लाईन. हे डिस्टन्स घेतला आपण 40 मिलीमीटर. परत हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. त्यानंतर या पॉइंटच्या लेफ्ट साईडला डिस्टन्स घ्या 10 मिलीमीटर, राईट साईडला डिस्टन्स घ्या 10 मिलीमीटर. या पॉइंट पासून लेफ्ट साईडला डिस्टन्स घ्या 50 मिलीमीटर, 50 मिलीमीटर. या पद्धतीने माप द्यायची नाहीत म्हणून ती फेंट अक्षरामध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर इथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. हे डिस्टन्स असणार आहे 10 मिलीमीटर, हे होतं 40, हे 10 म्हणजे हे राहील 30 मिलीमीटर. राईट साईडला 10 मिलीमीटर. ही एक लाईन ड्रॉ केली, ही एक लाईन ड्रॉ केली, ही एक लाईन ड्रॉ केली, ही एक लाईन ड्रॉ केली आणि मग हे इथे जॉईन करा आणि हे इथे जॉईन करा. आता हा जो काय फिगर झालेला आहे या फिगरला आपल्याला डायमेन्शनिंग करायची आहे. ही डायमेन्शनिंग करण्याकरता या पॉइंट मधून 90 डिग्री मध्ये व्हर्टिकल फेंट लाईन ड्रॉ करा. इथून व्हर्टिकल फेंट लाईन ड्रॉ करा. इथून 5 to 7 मिलीमीटर डिस्टन्स वर म्हणजे 5 ते 7 मिलीमीटर अंतरावर हॉरिझॉन्टल लाईन,
या इथे एक एरो, या इथे एक एरो आणि वरच्या बाजूला माप टाका 20. कारण अलाइन सिस्टीम मध्ये आडव्या रेषेच्या वरच्या बाजूला माप टाकतात. आता हे डिस्टन्स किती आहे 100. मग इथून एक व्हर्टिकल फेंट लाईन, इथून एक व्हर्टिकल फेंट लाईन स्केलनी काढा, सेट स्क्वेअरनी काढा. त्यानंतर 5 to 7 म्हणजे 5 ते 7 मिलीमीटर अंतरावर एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ करा. या इथे एक एरो, पॉइंटेड एरो 1:3, 1 मिलीमीटर हाईट, 3 मिलीमीटर लेंथ आणि त्याच्या वरच्या बाजूला डायमेन्शन द्या 100 मिलीमीटर. कसं दिलंय बघा या ठिकाणी आडव्या रेषेच्या वरच्या बाजूला. आता उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला इथून एक लाईन काढतो, इथून एक लाईन काढतो, इथून 5 ते 7 मिलीमीटर अंतरावर एक फेंट लाईन, इथे एक एरो, इथे एक एरो आणि ह्याच्या डाव्या बाजूला माप द्या 10 मिलीमीटर. हे किती आहे 10 आणि टोटल डिस्टन्स इथून इथून किती आहे तर 40 मिलीमीटर. मग ते काय करतो इथून एक्सटेन्शन लाईन, ही एक्सटेन्शन लाईन, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा आणि ह्याच्या डाव्या बाजूला डिस्टन्स द्या 40. हे 40, हे 10 म्हणजे इथून इथे राहिले किती 30 मिलीमीटर. आता हे दोन पॉइंट आपण जॉईन केलेत, हे दोन पॉइंट जॉईन केलेत. आता या इन्क्लाइंड लाईनला डायमेन्शनिंग करण्याकरता, ही इन्क्लाइंड लाईन आहे ना तिरकी रेषा, या रेषेला या पॉइंट मधून 90 डिग्री मध्ये लाईन ड्रॉ करा. या रेषेला या पॉइंट मधून 90 डिग्री म्हणजे 90 अंशामध्ये लाईन ड्रॉ करा. हे डिस्टन्स घेतलं 7 मिलीमीटर, इथून इथपर्यंत हे डिस्टन्स घेतलं 7 मिलीमीटर. हे जॉईन केलं 5 to 7 असतं, मी तुम्हाला 7 मिलीमीटर सांगितलं. इथं एक एरो, इथं एक एरो. आता ही तिरकी रेषा, ही तिरकी रेषा, ही तिरकी रेषा अलाइन सिस्टीम मध्ये माप कुठे देतात तर रेषेच्या वरच्या बाजूला. मग हे माप किती असणार आहे तर हे आहे 50 मिलीमीटर. ह्या इथे द्यायचं आहे 50. बरोबर. त्याचप्रमाणे ह्या रेषेला मला डायमेन्शनिंग करायचं आहे. पुन्हा एकदा तसंच 90 डिग्री लाईन, 90 डिग्री लाईन, ही इन्क्लाइंड लाईन 7 मिलीमीटर डिस्टन्स वर आणि त्याच्या वरच्या बाजूला माप द्या 50. आता हे 30 डिस्टन्स द्यायचं राहिलं, मग ठीक आहे, हीच एक्सटेन्शन लाईन या ठिकाणी एक्सटेंड करतो, इथे घेतो आणि इथे जागा नाहीये ना, डायमेन्शन लाईन क्रॉस पण नाही व्हायला पाहिजे. मग ह्या ठिकाणी तुम्ही माप द्या त्याचं 30 म्हणजे झालं 30 आणि 10 40 मिलीमीटर. हे फॉर एक्झाम्पल दिले. म्हणजे तिरक्या रेषेला माप देताना तिरक्या रेषेला 90 अंशामध्ये लाईन ड्रॉ करून त्या रेषेच्या वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी माप द्यायचंय. तर ही झाली कुठली अलाइन सिस्टीम. त्याचप्रमाणे आता युनिडायरेक्शनल सिस्टीम म्हणजेच एक दिशा पद्धत. जशी ही सर्कल काढली आपण त्याचप्रमाणे पहिले एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा, मग एक 10चं सर्कल काढा, त्यानंतर एक 30चं सर्कल काढा. 30 मिलीमीटर रेडियस, 60 मिलीमीटर डायमीटर, 30 मिलीमीटर त्रिज्या आणि 60 मिलीमीटर व्यास. आता या ठिकाणी बघा आडवी रेषा, उभी रेषा, 45 अंश, 45 अंश. पण या ठिकाणी माप कशी दिलेत बघा. इथे कसं होतं रेषेच्या वरच्या बाजूला आपण माप दिलेली होती. या इथे तसं नाहीये. या इथे काय केलंय का रेषामध्ये खोडलेली आहे, कट केले आणि त्याच्यामध्ये माप दिलंय. नीट निरीक्षण करा. हे कसं दिलंय का रेषामध्ये खोडली, तिथे माप दिलंय 20 20 20. समोरून बघा सगळं 20 दिसतंय आणि या ठिकाणी बघा हे जे डायमेन्शन्स आहेत हे सगळे तिरकी आहेत, उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला आहेत, आडव्या रेषेच्या वरच्या बाजूला आहेत. हे युनिडायरेक्शनल सिस्टीम आणि अलाइन सिस्टीम मध्ये हा फरक आहे. आता सेम डायग्राम परत या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. पहिले एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, इथे करा पहिले चला. त्यानंतर आपला एक डॉट मार्क करा, तिथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा, त्याच्यावर डिस्टन्स घ्या 40 मिलीमीटर. सेम टू सेम फिगर या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायची. ही एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. हे डिस्टन्स किती आहे तर इथून इथपर्यंत आहे 40 मिलीमीटर. मग त्यानंतर काय करायचं इथून 50 मिलीमीटर, राईट साईडला 50, इथं 10, इथे 10. सेम टू सेम फिगर. हे झालं डिस्टन्स 20, हे झालं 100. इथून व्हर्टिकल लाईन 10 मिलीमीटर, इथून व्हर्टिकल लाईन 10 मिलीमीटर. हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा, हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा आणि मग याला माप द्यायची आहेत. इथून व्हर्टिकल लाईन, आडवी रेषा, इथे एरो, खोड रबर घेतलं, मध्ये खोडलं आणि इथे लिहिलं 100. मग इथून एक व्हर्टिकल लाईन, इथून एक व्हर्टिकल फेंट लाईन, आडवी रेषा, खोड रबर घेतलं, खोडलं, इथे दिलं 20 आणि बोथ साइड एरोज. इथं पण बाण, इथे बाण. नंतर या इन्क्लाइंड लाईनला 90 अंशात लाईन, इथून 90 अंशात लाईन, इथून 7 मिलीमीटर अंतरावर ही लाईन काढली,
या इथे ॲरो, या इथे ॲरो, परत खोडरबर घेतलं, खोडलं, इथे डिस्टन्स द्यायचं आहे 50 आणि सेम या साईडला 90 डिग्रीज विथ इन्क्लाइंड लाईन अँड देन इन्क्लाइंड फेंट लाईन ऑफ लेंथ 50 मिलीमीटर ॲरोज बोथ साईडला द्यायचे आहेत. आणि या इथे बघा आता कसं लिहिलंय माप बघा सरळ. म्हणजे अलाइन सिस्टीम मध्ये काय असतं तर रेषेच्या वरच्या वर लिहितो आणि युनिडायरेक्शनल सिस्टीम मध्ये काय आहे तर हे रेषा खोडतो आपण मध्ये आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण माप देत असतो. हा त्यातला मुख्य फरक आहे. आता नीट दोन्ही डायग्राम बघून घ्या. दोन्ही डायग्राम बिलकुल सेम आहेत. तर हे काय होतं रेषीय माप लेखन म्हणजेच लिनियर डायमेन्शन्स ज्या वेळेला रेषेने माप देतो त्यावेळेला. आणि मग दुसरी सिस्टीम काय बी फॉर अँग्युलर डायमेन्शन्स म्हणजे कोनीय माप लेखनासाठी ज्या वेळेला कोण देतो त्यावेळेला. पुन्हा एकदा याप्रमाणे सर्कल ड्रॉ करायचे आहेत. किती डिस्टन्स घ्या पहिले 10 घ्या त्यानंतर हे 30 घ्या 2 सर्कल काढा परत एक सर्कल काढा आणि आता या ठिकाणी माप कसं दिलंय बघा. हा अँगल आहे 90 डिग्री 90 अंश. मग हा कसा लिहिलाय रेषेच्या वरच्या बाजूला. हा कसा लिहिलाय रेषेच्या वरच्या बाजूला. हा कसा लिहिलाय कर्ड लाईनच्या अबव द कर्ड लाईन अबव द कर्ड लाईन 90 डिग्री. ही झाली अलाइन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल या इथे दिलेलं आहे एक रेषा काढा 60 अंशावर एक लाईन काढा. इथून किती डिस्टन्स घ्या तुमच्या मनाची मर्जी. इथे एक कर्व काढा इथे ॲरो ह्या इथे दिलेलं आहे 60 डिग्री. ही कुठली झाली अलाइन सिस्टीम. आणि युनिडायरेक्शनल सिस्टीम मध्ये कसं आहे पहिले एक सर्कल काढलं त्यानंतर एक सर्कल काढलं तिसरं सर्कल काढलं. पण युनिडायरेक्शनल सिस्टीम मध्ये मेन काय पाहायचंय आपल्याला हे जे ॲरोज आहेत त्यामध्ये ही जी डायमेन्शन लाईन आहे ही डायमेन्शन लाईन मध्ये खोडून त्या ठिकाणी हे 90 डिग्री दिलेलं आहे. इथे पण बघा ही जी डायमेन्शन लाईन आहे इथे 90 डिग्री. तुम्ही म्हणाला सर्कलचं माप किती घेऊ किती घ्या. पहिले घ्या 10 मिलीमीटर हे घ्या 20 मिलीमीटर हे घ्या 30. ठीक आहे लक्षात ठेवा 10 20 आणि 30 म्हणजेच काय होईल का 10 दुने 20 हा झाला त्याचा डायमीटर 20 म्हणजे 20 म्हणजे झाला 40 मिलीमीटर त्याचा व्यास आणि तिसरा आहे तो 60 चा. आणि माप कशा पद्धतीने दिलेत ते बारकाईने बघा. मेन म्हणजे तिथं खोडलंय मध्ये आणि सगळी डायमेन्शन्स उभी आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा कशी दिलेत माप. या कर्व लाईनच्या वरच्या बाजूला किंवा ही अशी कर्व आहे ह्याच्या वरच्या बाजूला या कर्वच्या वरच्या बाजूला या कर्वच्या वरच्या बाजूला या ठिकाणी एक्झाम्पल दिलंय. त्याचप्रमाणे हे इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा 60 डिग्री अँगलवर लाईन ड्रॉ करा 60 अंशावर. इथून कंपास घेऊन कर्व काढा इथे बाण मध्ये खोडायचं आणि मग माप द्यायचंय 60 डिग्री. म्हणजे जेव्हा अँग्युलर असेल कर्व कुठली आहे युनिडायरेक्शनल सिस्टीम त्यामध्ये मध्ये खोडून माप देतात. आणि ज्या वेळेला अलाइन सिस्टीम असेल तेव्हा ती लाईन पूर्ण असते बघा. लाईन म्हणजे तो कर्व पूर्ण असतो आणि त्याच्या वरच्या बाजूला या ठिकाणी माप दिलेली आहे. थोडं निरीक्षण करा तुम्ही नक्की काय केलंय ते. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघा. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे ह्या दोन डायग्राम मध्ये काय फरक आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायचा आहे. आणि अशा पद्धतीने आयसोमेट्रिक किंवा ऑर्थोग्राफिक व्ह्यूज मध्ये सुद्धा आपल्याला डायमेन्शनिंग करायचं असतं. परीक्षेला प्रश्न पण विचारले जातात त्याच्यावर. एक लाईन दिलेली असेल मध्ये खोडलेला असेल मध्ये माप दिलं ही कुठली सिस्टीम आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल का ती युनिडायरेक्शनल सिस्टीम आहे. आणि आडवी रेषा दिली असेल किंवा उभी आडव्या रेषेच्या वरच्या बाजूला माप असेल तर ती कुठली असेल अलाइन सिस्टीम. या दोन सिस्टीम आहेत. या दोन सिस्टीमची माहिती देण्याचा मी तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. थोडंसं जरा निरीक्षण करा तुम्हाला या ठिकाणी समजेल. तरी आजच्यासाठी इथंच थांबतो. धन्यवाद.